नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजीसाठी सुंदर असा ब्लाऊज शिवणार आहोत. मैत्रिणींनो, तुमच्या घरात आजीसाठी तुम्हालाही हा ब्लाऊज शिवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मैत्रिणींनो, खरंच हा ब्लाऊज घालून आजीला एवढा आनंद झाला आणि आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला सुद्धा खूप आनंद झाला. तर बघा, आता आजीसाठी ब्लाऊज शिवण्यासाठी आपण इथे हा प्लेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे. तर मापाच्या ब्लाऊज वरून आपण सर्वात अगोदर घेणार आहोत ब्लाऊजची पूर्ण उंची. तर बघा, शोल्डर पासून खाली कमरेपर्यंत आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची. तर थोडंसं ओढून घ्यायचं आहे, ब्लाऊज थोडासा गोळा झालेला आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच. त्यानंतर छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप आलेलं आहे 9 इंच. समोरचा गळा घ्यायचा आहे. तर समोरचा गळा ही शोल्डर पासून खाली आपल्याला पहिल्या बटनापर्यंत घ्यायचा आहे. तर बघा, समोरचा गळा आलेला आहे 5.5 इंच आणि मागचाही गळा तेवढाच आहे. तर म्हाताऱ्या आजीचे ब्लाऊज मागचा आणि समोरचा गळा शक्यतो तेवढाच असतो. तर आपण त्या पद्धतीने गळा घेतलेला आहे, समोरचा आणि मागचा तेवढाच घेतलेला आहे. तर बघा, आता सर्वात अगोदर आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, आपण बाहीची इथे घडी करून घेतलेली आहे. डबल फोल्ड अशी घडी केलेली आहे. बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. समोर जो एक्स्ट्राचा कपडा होता तोही इथे कट करून घेतला. त्यानंतर आता इथे घडी घेतलेली आपण 8.5 इंच. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज. तर मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला इथे बाहीचं माप घ्यायचं आहे. तर त्यासाठी अगोदर समोर इथे फोल्ड करण्यासाठी 1 इंचावर इथे मार्किंग करून घेतली. मार्किंग करून झाल्यावर आपल्याला इथे ह्या पद्धतीने बाहीचं माप घ्यायचं आहे आणि थोडीशी पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही साईडने आपण सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आता कॅप हाईट घ्यायची आहे. तर 2.5 इंचावर इथे मार्किंग करून घेऊन आपल्याला इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हा मासोळी आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे दंडघेराचा आपल्याला माप घ्यायचा आहे. तर बघा, दंडघेर आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घेऊन दंडघेराचं माप घ्यायचं आहे. दंडघेराचं माप 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे एक रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण इथे रेष ओढून घेतलेली आहे. आता बाहीची पूर्ण मार्किंग टाकून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगोदर वरची मार्किंग कट करून घ्यायची आहे. त्यानंतर वरचे 2 पदर उचलून घेऊन आपण जो मासळी आकार टाकून घेतलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे परफेक्ट अशी आपण बाही कट करून घेतलेली आहे. बाहीची कटिंग झालेली आहे. आता बाही बाजूला ठेवून घेऊयात. उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला इथे बाकीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे डबल फोल्ड अशी घडी करून घ्यायची आहे. बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. आता इथे छातीचं माप घ्यायचं आहे. 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर असं 10.5ची आपण इथे घडी घेतलेली आहे. तर बघा, इथे परफेक्ट असं आपण 10.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर पूर्ण उंची आहे 13 इंच. तर त्यामध्ये 1 इंच ऍड केलं आणि पुन्हा आपल्याला अर्धा ते पाऊण इंच मागच्या साईडने फोल्ड करण्यासाठी वाढवून घेतलेलं आहे. आता इथे मार्किंग करून रेष ओढून घ्यायची आहे आणि खालच्याही साईडने आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावर एक रेष ओढून घ्यायची आहे. तर ही मागची पट्टी तिथल्या तिथेच फोल्ड करण्यासाठी आपण इथे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक रेष ओढून घ्यायची. तुम्हाला जर मागची पट्टी दुसरी लावायची असेल तर तिथे तुम्ही फक्त 1 इंचच वाढवून घ्या आणि तुम्हाला जर जिथल्या तिथेच पट्टी दुमडून घ्यायची असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच वाढवून घ्या. आता लगेच पुढच्याही बाजूची मार्किंग करून घेऊयात. पुढच्या बाजूला आपण 14 इंचावर मार्किंग करून रेष ओढून घेतली. त्यानंतर गळ्याची मार्किंग 2.5 इंचावर केली. शोल्डरची मार्किंग आपण 3 इंचावर केली. मुंड्याची मार्किंग 5.5 इंचावर करून आपण इथे बॉक्स तयार करून घेतलाय. पुन्हा 1.5 इंचावर मार्किंग करून मागील मुंड्याचा आकार देऊन घेतलाय आणि खालच्या साईडने थोडंसं पाव इंचाचं खाली घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंगच्या साईडने ज्या घड्या पडतात तर त्या घड्या पडणार नाहीत. यासाठी आपण ह्या पद्धतीने इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला ब्लाऊज शिवताना मुंड्यामध्ये झोळ येतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर मार्किंग केली तर मुंड्यामध्ये घोळ येणार नाही.
आता समोरच्या बाजूची ही मुंड्याची मार्किंग करून घेतली. 5.5 इंचावर मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलाय. त्यानंतर गळ्याची मार्किंग करून घेतली. गळ्याची मार्किंग 5.5 इंचावर करून घेतली आणि गोल गळ्याचा आकार देऊन घेतलाय. लगेच आपण मागच्याही साईडची गळ्याची मार्किंग करून घेतली आणि मागच्याही साईडने गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. शक्यतो आजीचे ब्लाऊज असताना मागचा आणि समोरचा गळा तेवढाच असतो, तर आपण जसा मापाच्या ब्लाऊजचा गळा होता त्याच पद्धतीने आपला समोरचा आणि मागचा गळा तेवढाच घेतलेला आहे. आता गळ्याच्या खाली क्रॉस पट्टीचं माप घेताना गळ्याच्या खाली 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच असं क्रॉस पट्टीचं माप घेऊन आपण इथे क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतलाय आणि 1 इंचावर मार्किंग करून समोरील मुंड्याचाही आकार देऊन घेतलेला आहे. आता टक्सची मार्किंग करण्यासाठी आपण काजबट्टन पट्टीपासून पुढे 3.5 इंचावर मार्किंग केली. पुढं 2.5 इंचावर मार्किंग करून सेंटरच्या टक्सची मार्किंग केली. त्यानंतर काजबटन पट्टीच्या साईडने सेंटर पॉइंट काढला आणि तिथून आपण इथे टक्सचा पॉइंट काढलेला आहे. त्यानंतर मुंड्यातून एक काढायचा, फिटिंग्सच्या साईडने एक काढायचा, असे 4ही टक्सची आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या पूर्ण ब्लाऊजची इथे मार्किंग करून झालेली आहे. आता मागच्या साईडचा टक्स घेण्यासाठी आपण इथे गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग केली. तिथून पुढे 4.5 इंचावर मार्किंग करून मागच्या टक्सची मार्किंग करून घेतली. आता इथे पूर्ण मार्किंग करून झालेले आहेत. आता आपण कट करून घेऊया. तर बघा, सर्वात अगोदर आपण इथे गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर कट करून घेऊन आपण इथे समोरील बाजू कट करून घेतलेली आहे. आता साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही इथे कट करून घेतलेला आहे. आता क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. आता मागच्या बाजूचा आपण इथे मुंढा कट करून घेऊया आणि साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही इथे कट करून घेऊया. तर बघा, मागची बाजू समोरची बाजू आपली इथे कट करून झालेली आहे आणि आपण जेवढा एक्स्ट्राचा कपडा सोडलेला होता तिथे आपण कट देऊन घेऊयात, जेणेकरून आपल्याला शिवताना सोपं जाईल यासाठी. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला अशीच ठेवायची आहे. आता बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला इथे ह्याच कपड्याची डबल क्रॉसपट्टी लावावी लागते. तर त्यासाठी आपण डबल फोल्ड असा इथे कपडा ठेवून घेऊयात आणि नंतर क्रॉसपट्टी लावताना एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो आपण कट करून घेऊयात. तर बघा, इथे ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपल्याला काढायच्या आहेत गळ्याच्या पट्ट्या. तर इथे 1 इंचाच्या आपल्याला क्रॉस गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर त्या पट्ट्या आपण इथे गळ्याच्या मध्ये जो कपडा उरलेला होता तर त्याच कपड्यामध्ये आपण इथे क्रॉसमध्ये गळ्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता हा गळा छोटा आहे तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3च पट्ट्या लागणार आहेत. तर बघा, आपण इथे गळ्याच्या पट्ट्या सुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या इथे ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे आणि ही कटिंग तुम्हाला समजली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता हा आपण ब्लाऊज शिवून घेऊयात. तर बघा, आता इथे आपण मशीनवर आलेलो आहोत. सर्वात अगोदर इथे आपण मागची बाजू तयार करून घेऊयात. तर आता इथे मागची बाजू तयार करण्यासाठी आपण इथे व्यवस्थित असा कपड्याची घडी करून घ्यायची आहे आणि इथे टॅप टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो टक्स आपण टाकलेला होता तर तो टक्स दोन्ही बाजूने उमटेल यासाठी. आता आपण एक्स्ट्राचा जो कपडा ठेवलेला होता तर तेवढा कपडा आपल्याला इथे मागच्या साईडने दुमडून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे हात शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे कच्ची शिलाई टाकून घेऊ शकता आणि तुम्हाला हात शिलाई करायची नसेल तर तुम्ही इथे पक्की शिलाई टाकून घेऊ शकता. आता त्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना सुरुवातीला लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून टक्स निघणार नाही यासाठी. आता एक टक्स टाकून झालेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसराही टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपली अगदी 2 मिनिटामध्ये मागची बाजू शिवून तयार झालेली आहे. आता मागची बाजू आपण इथे साईडला ठेवून घेऊयात. आता लगेच इथे समोरची बाजू शिवून घेऊया. तर समोरची बाजू आपल्याला इथे व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे, गळ्याच्या साईडने, मुंड्याच्या साईडने आणि इथे वर आपल्याला टॅप टॅप करून घ्यायचे. आणि आता दुसऱ्याही बाजूने आपण टक्सची मार्किंग केलेली होती तर ती उमटल्या गेली. आता लगेच आपण ते मार्किंग वरून इथे टक्स टाकून घेऊया. आता सेंटरचा जो टक्स आहे तर त्या टक्सला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायचे.
तर बघा खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आणि वर निमुळता असा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने टक्स टाकले तर ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. नाहीतर आपले टक्स असतात तर ते असे फुगा झाल्यासारखे होतात आणि फिनिशिंग सुद्धा छान दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला वरच्या साईडने निमुळते असे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा इथे चारही टक्स टाकून झालेले आहेत आणि बघू शकता आपण असे परफेक्ट फिनिशिंग सहित टक्स टाकून घेतलेले आहेत. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने टक्स टाकून घ्यायचे. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप असं सांगत आहे. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता. तर बघा इथे आपले टक्स टाकून झालेले आहेत आणि दुसरी ही बाजू आपली इथे तयार झालेली आहे. तर बघू शकता फिनिशिंग सहित आपण दोन्ही बाजू तयार केलेल्या आहेत. आता आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर एक्स्ट्राचा जो कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलाय. सेंटर मधून क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर एका बाजूने आपल्याला खालच्या साईडने क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची. आता आपली क्रॉस पट्टी साईडने थोडीशी उरते कारण आपला टक्स मध्ये कपडा गेलेला आहे. तर त्यासाठी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा. आता समोरच्या साईडने आपल्याला अगदी कडेकडेने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता अगदी कमी वेळामध्ये आपण इथे क्रॉसपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी लावण्याच्या प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला लगेच इथे काच बटन पट्टी आपण लावून घेऊया. तर आता इथे ही 2 इंचाची पट्टी आहे तर ती सेंटरमध्ये आपण कट करून घेऊयात. आता आपलं काच करतो ती पट्टी आपल्याला वरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आणि त्यावरून आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्वाचं आहे. आता पूर्ण पट्टी मधल्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची. आणि बघू शकता इथे आपण शिलाई टाकून झालेली आहे आणि आपली फिनिशिंग सहित आपली काचपट्टी आहे तर ती लावून झालेली आहे. आता एक्स्ट्राचे जे काही धागे दोरे आहेत तेही इथे कट करून घेतलेले आहे आणि बघा फायनली आपली एक बाजू तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची आपण क्रॉस पट्टी लावून घेऊयात. तर आता एक क्रॉस पट्टी आपल्याला खालच्या साईडने लावायची आणि दुसरी क्रॉस पट्टी आहे तर ती वरच्या साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे. आता शिलाई टाकून झालेली आहे. पूर्ण कपडा मध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि कडेकडेने इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही क्रॉस पट्ट्या सारख्याच आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून दोन्ही बाजू एकसारख्याच तयार होतील. आता अगोदरचा जो आपण भाग तयार केलेला आहे तर त्या भागावरून आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आणि आपलं माप परफेक्ट असं आलेलं आहे. आता आपल्याला बटन पट्टी लावायची आहे. तर बटन पट्टी लावताना आपल्याला उलट्या साईडने लावून घ्यायची आहे. एक शिलाई देऊन घ्यायची, एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि सरळ बाजूने ही पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने सरळ बाजूने ही पट्टी दुमडून घेऊन अगदी कडेकडेने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा आपली बटन पट्टी सुद्धा इथे लावून झालेली आहे. तर आपले समोरची ही बाजू इथे तयार करून झालेली आहे. आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊया. आता मागची बाजू घ्यायची आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला इथे शोल्डर ठेवून घ्यायचं आहे. शोल्डरला शिलाई टाकताना गळ्याच्या साईडने थोडीशी तिरकी शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून बऱ्याच मैत्रिणीला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तर तो प्रॉब्लेम येणार नाही यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डरला शिलाई टाकून घ्या. आता एका बाजूला शिलाई टाकून झालेली आहे, लगेच दुसऱ्याही बाजूला आपण शिलाई टाकून घेऊया.
आता शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, बाही जोडण्यासाठी आपल्याला इथे आता बाही घ्यायची आहे आणि ह्या बाहीला डबल फोल्ड करून आपल्याला सेंटरमध्ये कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून बाहीचा सेंटर निघेल आणि त्या सेंटरवरूनच आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. आता बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर घेऊन आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने शिलाई टाकून घेतली तर आपली बाही परफेक्ट अशी बसते. बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी सुरुवातीपासून बाही लावली तर मागच्या साईडने बाहीचा तरी कपडा उरतो, नाहीतर ब्लाऊजचा मुंड्याचा तरी कपडा उरतो. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने बाही लावून घ्या आणि परफेक्ट अशी बाही जोडून घ्या. तर बघू शकता, आपण बाहीला इथे शिलाई टाकून झालेली आहे. लगेच बाहीला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देताना बाहीला कुठे घडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बाही लावताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण ब्लाऊज शिवताना कुठे घडी पडणार नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता दुसऱ्याही बाहीला आपल्याला सेंटरमधूनच इथे बाही लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण अगदी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज कटिंग करून शिवलेला आहे आणि तुम्हीही या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर कमी वेळामध्ये तुम्ही सुंदर असा ब्लाऊज तयार करू शकता. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि अगदी काळजीपूर्वक पाहायचा आहे. व्हिडिओ मध्ये स्किप केला तर काही ट्रिक्स आणि टिप्स असतात त्या तुमच्या स्किप होतात आणि तिथेच तुमचा ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी व्हिडिओ पाहताना पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि काळजीपूर्वक पाहायचा आहे. तर बघा, आता इथे दोन्ही बाही आपल्या जोडून झालेल्या आहेत आणि बाहीला आपण डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज एका आजीसाठी शिवलाय आणि ती आजी एवढी खुश झाली. खरंच तो आनंद काही वेगळाच होता. तर बघा, आता इथे आपल्याला समोरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आता इथे काट नसल्यामुळे आपण अगदी थोडंसं इथे फोल्ड करून घेतले आणि डबल आपल्याला 1 इंचच असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण जिथपर्यंत मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला इथे फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. आता लगेच दुसऱ्याही बाहीला आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये काही प्रश्न असतील, कुठे काही समजलं नसेल तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे आपण ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर बघा, आता इथे आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे फिटिंग टाकण्यासाठी. आता आपण एक शिलाई दोन्ही साईडने कडेकडेने टाकून घ्यायची. आता लगेच दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणीला ब्लाऊज पूर्ण शिवतात पण फिटिंगच जमत नाही. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग टाकली तर अगदी परफेक्ट अशी फिटिंग येते. तर बघा, फिटिंग करण्यासाठी आपण इथे ब्लाऊजच्या मापावरून इथे मार्किंग करून घेतलेली आहे. बाहीचा जो दंडघेर आहे तर त्या दंडघेराची मार्किंग करून घेतली, त्यावरून शिलाई टाकून घेतली. त्यानंतर मुंड्याची मार्किंग केलेली आहे. तर ब्लाऊजचा मुंडा उलट्या साईडने आपण इथे मोजून घेतलेला आहे, मार्किंग करून शिलाई टाकून घेतलेली आहे आणि पुढे आपल्याला इथे 1 इंचावर अशी शिलाई टाकून घ्यायची. तर ह्या शिलाई आपल्याला एक्स्ट्राच्या अशा टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला दुसऱ्याही बाहीची फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर पहिल्या बाहीवरून आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरून शिलाई टाकून घ्यायची. लगेच आता इथे मुंड्याचीही मार्किंग करून घ्यायची. मैत्रिणींनो, मुंड्यात ब्लाऊजचं माप घेताना अगदी परफेक्ट असं घ्यायचं आहे. मुंड्यात ब्लाऊज टाईट झाला तर ओढल्या जातो आणि लूज झाला तर शोल्डर उतरल्या जातो आणि घड्या पडतात. तर त्यासाठी मुंड्याची मार्किंग करताना अगदी परफेक्ट अशी ती मार्किंग करून घ्यायची आहे.
आणि मैत्रिणींनो बघू शकता दोन्ही बाजूने आपण फिटिंगची शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि कमरेच्या साईडने आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे. आणि बघा आपण इथे परफेक्ट असं इथे माप चाललेलं आहे. तर बघू शकता मापाच्या ब्लाऊजवरून आपण इथे मोजून दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच फिटिंग करून बघा आणि समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नाही समजला असेल तर कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. आता इथे आपली ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजच्या इथे गळ्याला गोटपट्टी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आणि आपण ज्या गळ्याच्या पट्ट्या काढलेल्या होत्या तर त्या आपल्याला इथे क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या आहेत. तर आपण 1-1 इंचाच्या इथे पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या पट्ट्या आपण ब्लाऊज कट करतानाच काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या पद्धतीने ह्या टोकावरून दुसऱ्या टोकावर असं टोक ठेवून घ्यायचं आहे आणि इथे क्रॉसमध्ये अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे आपली एक पट्टी जोडून झालेली आहे. लगेच आता आपल्याला इथे दुसरी ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो क्रॉसमध्ये पट्ट्या जर काढल्या तर गळा अगदी फिनिशिंग सहित छान येतो. तर त्यासाठी गळ्याच्या पट्ट्या काढताना आपल्याला इथे क्रॉसमध्येच काढून घ्यायच्या आहेत. तर बघा आता इथे 3 ते 4 आपण पट्ट्या इथे जोडून घेत आहोत. तर खरं तर इथे 3च पट्ट्या लागणार आहेत, पण थोडंसं एक्स्ट्राचं राहावं म्हणून मी एक्स्ट्राची पट्टी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला एक साइड दुमडून घ्यायचं आहे. तर अगदी पाव इंचाचा आपल्याला इथे दुमडून शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ही गोटपट्टी आपल्याला इथे गळ्याला जोडून घ्यायची आहे. ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी समोरच्या साईडने थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि इथे गळ्याला लावून आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला गोट पट्टी लावताना अगदी सावकाश लावून घ्यायची आहे. कपड्याला कुठेही ओढाताण न करता आपल्याला इथे गोटपट्टी लावून घ्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे गेली आणि कपडा कमी जास्त भरण्यात आला तर गोट बिघडतो. तर त्यासाठी एकसारखी शिलाई येणं खूप गरजेचं आहे. तर बघा इथे पूर्ण गळ्याला आपण गोटपट्टी अगदी सावकाश आणि परफेक्ट अशी इथे लावून झालेली आहे. आता एक्स्ट्राची पट्टी आपण इथे कट करून घेऊया. तर बघा गोटपट्टी आपली लावून झालेली आहे. आता आपल्याला परत एकदा दुमडून घ्यायचं आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा अगदी थोडं थोडं आपल्याला कपडा धरून इथे गोटला शिलाई टाकून घ्यायची. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे, पण तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी इथे पायपिंग लावू शकता. तर बघा आपली एकसारखी सुंदर अशी इथे पायपिंग तयार होत आहे. अगदी आपल्याला 1-2 इंचावरच कपडा धरून इथे शिलाई टाकून घ्यायची. नंतर पुन्हा दुसरा कपडा धरायचा आणि पुन्हा तेवढ्यातच शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण गोटला शिलाई टाकून घ्यायची आहे. समोरच्या साईडने कपडा दुमडून घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आणि बघू शकता आपला परफेक्ट असा इथे गोट तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो आपला ब्लाऊज सुद्धा इथे तयार झालेला आहे. हा ब्लाऊज कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.